हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 4. दंभोदर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीम्. पार्था, ढोंगीपणा, मिथ्या, घमेंडखोरपणा, अहंता, क्रोध, कठोरता तसेच अज्ञान ही आसुरी संपत्ती प्राप्त झालेल्यांची लक्षणे आहेत. भगवंत श्रींनी श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 3 पर्यंत दैवी संपत्ती प्राप्त झालेल्यांची लक्षणे सांगितली. येथे आता भगवंत श्री आसुरी संपत्ती प्राप्त झालेल्यांची लक्षणे सांगत आहेत. एकूण 6 लक्षणे सांगितली आहेत. दंभ. दंभ म्हणजे ढोंगीपणा. अंगी काहीही कर्तृत्व नसताना मान मरातब, मोठेपणा, प्रसिद्धी याची हाव धरणे. स्वतःची योग्यता आणि लायकी नसताना पुढे पुढे करायची हौस असणे. आपल्यात वास्तवात कनिष्ठपणा असूनही श्रेष्ठत्व दाखविणे म्हणजे दांभिकपणा. समाजात असे अनेक लोक असतात. सार्वजनिक ठिकाणी काम करणारे कामात व्यस्त असतात. त्यांच्या श्रमांमुळे, मेहनतींमुळे, बुद्धी कौशल्यामुळे सार्वजनिक कामे तडीस जात असतात. सार्वजनिक संस्था चालत असतात. परंतु अशा ठिकाणी प्रत्यक्ष राबणारे आणि काम करणारे कामात गर्क राहतात आणि याचा गैरफायदा घेऊन ढोंगी लोक त्याचे श्रेय मिळवतात. एखाद्याला पुढे पुढे करायची इतकी हौस असते की तो स्वतःची मिथ्या, खोटी ओळख करून देऊ लागतो. ही ओळख एकसारखी करून देऊन देऊन एक दिवस त्याला स्वतःला आपण खरोखरच तसे आहोत असे वाटू लागते. तो स्वतःची सत्य ओळख विसरतो आणि इतरांनाही विसरायला लावतो. ही लोकांची, समाजाची फसवणूक असते. एक असत्य झाकायला अनेक असत्य बोलावी लागतात. एक दिवस त्याला त्याचाच विसर पडतो की मूळ असत्य आपण काय बोललो होतो. त्या दिवशी सर्व काही उघडे होते आणि दांभिकपणाचा भुरका फाडला जातो. यास्तव लक्षात घ्यावे की आपण आपली असत्य ओळख घेऊन जरी काही काळ जनतेला फसवू शकलो तरी या अशा मिथ्या भासमान ओळखीने आपण प्रभूकडे जाऊ शकत नाही. तो प्रभू आपल्याला दृश्य होऊ शकत नाही. वास्तवात सत्य असे आहे की परमात्मा अदृश्य, निराकार, अरूप आहे. तो आपल्याला कधीच शोधता येणार नाही. प्रत्यक्ष घटना उलट होत असते. परमात्माच आपल्याला शोधत असतो. जर आपण आपली सत्य ओळख देत जगत असलो तर परमात्म्याला आपला पत्ता चटकन सापडतो आणि आपल्याला त्याचा कृपाप्रसाद मिळतो. परंतु जर आपण आपली मिथ्या ओळख घेऊन हिंडत असलो तर परमात्मा आपल्याला आपल्या असत्य पत्त्यामुळे शोधू शकत नाही. यामुळे आपले आणि परमात्म्याचे मिलन कधीही होत नाही. आपण जन्मोजन्मी अमुक्त अवस्थेत फेरे घेत भरकटत राहतो. यास्तव आपण आपली सत्य ओळख घेऊन जीवन जगावे आणि त्या प्रभूला आपला पत्ता शोधायला मदत करावी. यामुळे मिळत असलेल्या प्रसादाचा लाभ आपल्यालाच मिळतो. यात आपलाच फायदा होतो. देवमहर्षी नारद मुनींना भगवंत श्री सांगतात की नारदा, जेथे माझे भजन, पूजन, नर्तन, नामसंकीर्तन चालू असते तेथे श्रोत्यांच्यात मी हजेरी लावून तो भक्तीचा सोहळा पाहत आणि ऐकत असतो. मी या अशा ठिकाणी असतो. यावरून ज्याचा त्याने काय ते योग्य बोध घ्यावा आणि आपल्यात सुधारणा करावी. दर्प. एखाद्याच्या अंगी त्याच्याकडे नसलेल्या गुणांबद्दल घमेंड चढते. अर्थातच तो मिथ्या घमेंडखोरपणा असतो. एखादा दाता दानशूर नसतो. एखादा अधिकारी नसतो. एखादा बुद्धिमान नसतो. एखादा शक्तिवान नसतो. परंतु तो तसे आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून भासवत असतो. त्याच्या खोट्या वल्गना चालू असतात. साधीसुधी भोळी भाबडी जनता फसते.
तो वागताना, बोलताना, चालताना दर्पोक्ती करत असतो. त्यात सत्यांश आणि तथ्यांश नसतो. परंतु नुसते आईटबाज आणि भपकेबाज वागण्याने तो इतरांवर छाप पाडत असतो. मी म्हणजे अमुक आणि तमुक, मला काय समजलेत काय आपण, माझ्या वाटेला जाईल त्याची अशी काही वाट लावीन की 7 जन्म विसरायला होणार नाही, वगैरे वगैरे. सर्वसामान्य जन उगीच कशाला कटकटीला आमंत्रण द्या अशा विचाराने ऐकून घेतात. तसेच सर्वसामान्य जनतेला हे सर्व पडताळून पाहायला वेळही नसतो. बहुतेक जणांना याच्याशी काही कर्तव्यही नसते. परंतु यालाही एक दिवस एखादा अपवाद भेटतो आणि तो म्हणतो, पाहू तरी तुझे पाणी किती खोल आहे ते. मग याचे पितळ उघडे पडते. एक गोष्ट लक्षात घ्यावी की अशा मनुष्यालाही एक दिवस उपरती होते. कधी शेरास सव्वाशेर भेटतो आणि कधी त्याला त्याच्या खोटेपणाची लाज वाटते. असा मनुष्य सुधारायला संधी असते. अभिमान. एखाद्याला त्याच्याकडे असलेल्या गुणांबद्दल अहंता असते. यात सत्यांश असतो. यात वाईट भाग इतकाच असतो की त्याला त्याच्या गुणाबद्दल गर्व आणि घमेंड असते. ती कितीही सत्य गोष्टींवर आधारित असली तरीही हा अभिमान त्याला आत्मवंचित ठेवतो. त्याला आत्मज्ञान होत नाही, कारण तो स्वतःभोवतीच घुटमळत राहतो. एखाद्या खुंट्याला बांधलेल्या बैलाप्रमाणे तो स्वतःच्या स्तुतीसभोवती फेरे घेत असतो. यामधून तो कधीही बाहेर पडू शकत नाही. अशाला स्वतःमधील निराळेपणाची जाणीव होते आणि तो दुष्कृत्य करू लागतो. स्वतःमधील विशेष गुणाचा गैरफायदा घेऊ लागतो. याचा फायदा घेणारे अशाला हरभऱ्याच्या झाडावर चढवितात आणि आपले साध्य साधून घेतात. हा स्वतः उपाशीच राहतो. याच्यात सुधारणा होणे महा असंभव असते, कारण त्याची अहंता ही त्याच्याकडे असलेल्या सत्य अशा गुणांवर आधारलेली असते. त्यामुळे त्याला त्याची चूक सांगायला गेल्यास तो म्हणतो, मग मी काय खोटे बोलत आहे का काय? मी या जिल्ह्यात सर्वात हुशार डॉक्टर आहे, हे काय असत्य आहे काय? याला आपल्याकडे उत्तर नसते, कारण हे सत्य असते. अशाने हा जास्तच फुशारतो आणि स्वतःच्या अभिमानात भोग निर्माण करत जन्मोजन्मी फेरे घेत राहतो. अहंकार. येथे अंगी काहीही कर्तृत्व नसताना घमेंड असते आणि स्वतःबद्दल गैरसमज असतो. त्यामुळे वागण्यात बोलण्यात ताठा आणि गर्व असतो. स्वतःबद्दल मिथ्या ज्ञान असते. तेच अधोगतीला कारण होत असते. अहमन्यता. येथे अंगी असलेल्या किंवा नसलेल्या कर्तृत्वाचा स्वतःच डांगोरा पिटला जातो. इतरे जन आपल्याबद्दल काय म्हणत आहेत याचा विचार न करता मी अमुक तमुक आहे असे सांगितले जाते. क्रोध. आपल्या मनाविरुद्ध काही घडले की क्रोध येतो. आपल्याला न मिळालेले दुसऱ्याला मिळाले की द्वेष, मत्सर निर्माण होतो आणि स्वतःबद्दल चिडचिड होते. समाजाबद्दल, परमेश्वराबद्दल, नशिबाबद्दल रोष निर्माण होतो. अशावेळी क्रोधी मनुष्य इतरांचे वाईट चिंतू लागतो. स्वतःला मिळाले नाही तर मग इतरांनाही मिळता कामा नये अशी त्याची वृत्ती तयार होते. यामधून इतरांचे नुकसान करण्याची प्रवृत्ती तयार होते. कोणाचे वाईट झाले की याच्या चेहऱ्यावर विकट हास्य फुलते. इतरांच्या दुःखामुळे हा सुखावू लागतो. आपल्यात क्रोध हा मुळातच असतो. काही कारण मिळताच तो प्रगट होतो. जसे प्रत्येक वस्तूत अग्नी असतोच, केवळ एक ठिणगी पडण्याचाच अवकाश असतो. लगेच अग्नी प्रगट होतो आणि त्या वस्तूसह त्याच्या आजूबाजूच्याही वस्तू भस्म करतो. याचप्रमाणे आपल्यात सतत क्रोध असतोच. क्षुल्लक निमित्तही त्याला प्रज्वलित करू शकते. मग हा भडकलेला क्रोध त्या क्रोधाला आणि दुर्दैवाने त्याच्या सहवासात आलेल्यांनाही आपला प्रताप दाखवितो आणि दुःखाचा प्रसाद देतो. क्रोधी होणे हा काही महाभागांचा स्थायी स्वभावच असतो. चिडचिड आणि राखुंड्या स्वभाव यांच्या रक्तातच मुरलेला असतो. ते चिडण्यासाठी निमित्त शोधत असतात. काही न मिळाल्यास भांडण उकरून काढतात. कोणीच मिळाले नाही तर स्वतःवर चिडचिड करतात. यांच्या काहीही मनास येत नाही. सतत असंतोषी असतात.
यावर एकमेव उपाय म्हणजे आध्यात्मिक उपाय. सतत सत्संगात असणे, संत महात्म्यांची चरित्र वाचणे, जपजाप्य करत असणे आणि नित्यनियमित योग साधना करणे, ध्यान समाधी लावण्याचा प्रयत्न करणे आणि यातच प्रगती करून आत्मबोधी होणे. पारुष्यम याचा अर्थ कठोरता, म्हणजे दगडाचे हृदय असलेला मनुष्य, निर्दय वृत्ती असलेला मनुष्य, राक्षसी वृत्ती असलेला मनुष्य, कोणाच्याही भावनांचा विचार न करता त्याला वाटेल तसे घालून पाडून बोलणारा मनुष्य, एखाद्याचे वाभाडे काढणारा मनुष्य, दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता चार चौघात कोणाचाही पाण उतारा करणारा, दुसऱ्याला शारीरिक इजा करणारा, कोणी विव्हळताना तळमळताना पाहून विकट हास्य करणारा, दुसऱ्याचा विचार न करता आपलाच हेकात चालविणारा. असे लोक साध्यासुध्या मार्गाने सुधारत नाहीत. काही भयावह असा दहशत निर्माण करणारा प्रसंग, हृदयाला ठेच लागणारा प्रसंग, वर्मी घाव घालणारा प्रसंग घडतो आणि अशांमध्ये सुधारणा होते. एखादा विचित्र झटका बसतो आणि अशांमध्ये सुधारणा होते. किंवा साधू संतांच्या संगतीने अशांचे मतपरिवर्तन होते आणि सुधारणाही होते. अज्ञानम, अज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान नसलेला. अशांना कदाचित भौतिक ज्ञान भरपूर असते, परंतु यांना स्वची ओळख नसते. हे केवळ भौतिक विश्वात रममाण झालेले असतात. अशांचे भौतिक भोग संपता संपत नाहीत आणि असे लोक जन्मोजन्मी जन्ममरणाचे फेरे घेत राहतात. देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी हे जगतात. अशांनी आध्यात्मिक योग साधना करावी आणि आत्मबोध प्राप्त करावा. हरिओम.